विश्वजिताक दिसता की आपण जर ह्या हेतून सगळ्या कारनाम्यांनी ना जाल्यार माझी ताका रिक्वेस्ट असा की तेणी आमच्या बरोबर पेडण्यान येवचो भगवती देवीकडे आणि सांगायचा की ह्या सगळ्या कुकर्म म्हणते मी ताका तेतून आपलो सहभाग ना म्हणान. माझी ताका रिक्वेस्ट असा जो त्यांनी काल न्यूजार सांगला आपण तो चेंज करते म्हणान जो भटवाडीचे जमनीचो चेंज ऑफ झोन त्याचं नोटिफिकेशन आयज येतला म्हटलं अजूनपर्यंत काय इला म्हणा आमकां काय न्यूजावरून कळांक ना इला जाल्यार फाल्यांपर्यंत कळटला पण त्यांनी बेगिना घेवचा. त्याच्या पुढे 10 तारखेच्या पयलीं हे जर काय 13 लाखाचं 15 लाखाचं काय चेंज केलेलं असा तर सगळा रिवोक करूचा तरच तो पेडण्याच्या हिताचे गोष्टी करता ते खरे म्हणपा जातात. ना जाल्यार 11 तारखेक आम्ही सगळे पेडण्याचे लोक आणि माझे बाकीच्या पेडण्याच्या सगळ्या पक्षांच्या सगळ्या एनजीओ आसा तांकां विनंती आसा की 11 तारखेक आम्ही भगवती देवळान पेडण्या जमया आणि देवीक सांगणा करूया. पेडण्याच्या रक्षणा खातीर आमची भगवती देवी आमकां सगळ्यांक साथ दितली कारण टीसीपी मंत्री असा तो स्वतः त्या देवीक मानते म्हणटा आणि त्याच मंत्र्याकडेच आमचं काम असा या तर सगळ्या लोकांक रिक्वेस्ट असा की सगळ्या जाणांनी आम्ही 11 तारखेक पेडण्या भगवती देवळान जमपाचे आणि देवीकडे ह्या सांगणा करपाचा कारण 10 तारखेपर्यंत एका विश्वजित राणे माझी लास्ट तारीख अल्टिमेटम दिलेला असा त्यापर्यंत त्यांनी सगळं रिवाइज करपाचा नाजाल्यार 11 तारखेक स्वतः त्यांनी आमच्या बरोबर पेडण्या भगवतीच्या देवळान येवपाचा हे रिक्वेस्ट असा. आणि प्रमोद सावंत सर तुमका सांगते मी परत एकदा की पेडणेकरांचा पाशियस तपासूंक नका. ह्या मंत्र्याक आताच आवर घालात ना जाल्यार पेडण्यान उठलेलो हो वणवो भाजप पक्षाक त्यांची जागा दाखवून दितलो. 27 लांब ना एकच वर्स मध्ये उरला. थँक्यू. जाग्याचेर 400 रुमाचं 5 स्टार हॉटेलाक परमिशन असा थंयसर 20 व्हिला परमिशन दिलाय आणि आमचे गांवकार म्हणजे आमचे हरिजन समाज असत त्या लोकांची मसुंडी सुद्धा ह्याच प्रॉपर्टीन येता आणि ते लोक आता बेगिनाच जमपाचे असत आणि आपल्या दाणेकराकडे जाऊन थंयसर सांगणा करपाचे असत की त्या जागेची राखण कर म्हणून. गेले कित्येक महिने हरमल मधून भटवाडी या एरियामधून एक चेंज ऑफ झोन करण्याच्या उद्देशाने म्हणून एक फाईल घातली होती टीसीपी मध्ये. ती चेंज ऑफ झोन होणार नाही आणि त्याचं कॅन्सलेशन अशी काल एक न्यूज आली. त्याबद्दल खरंच खूप अतिशय चांगली गोष्ट आहे. थोड्या दिवसांपूर्वी म्हणजे गेले काही महिन्यांपासून आमची एक ग्रामसभा झाली होती हरमल ग्रामपंचायतमध्ये आणि ती ग्रामसभा घेतेवेळी त्यावेळीच आम्हाला सगळ्या ग्रामस्थांनी असं सांगितलं होतं की असं एक इश्यू चालू आहे तर आपल्याला आपला डोंगर हा वाचवला पाहिजे. आपले सगळे डोंगर ज्याच्यामधून जी झाडं आहेत जो पाऊस लागतो त्याच्यातून जी पाण्याची धारणा निर्माण होते आणि त्यापासून आपल्याला पाणी मिळतं आपल्या विहिरी वगैरे भरल्या जातात त्या गोष्टीमुळे कोणा लहान मुलालाही माहित असेल की काय ते निसर्गाचं चक्र आहे पाऊस पडतो पाणी भरतं आणि ते आपल्याला मिळतं तर ते सुरक्षित राहण्यासाठी ही केलेली एक भटवाडकर आणि अख्खे हरमल वासी सगळे त्यांनी केलेली झुंज होती. त्या झुंजीला योग्य तो न्याय मिळाला आहे असं मी म्हणते आणि तसं झालेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी एक मशाल मोर्चा जो काढला होता तो याचसाठी काढला होता की त्यांचा जो आक्रोश आहे की आपलं जे काही झाडं झुडपं आहेत ती वाचली पाहिजे. जे निसर्ग बघितल्यानंतर आपल्याला मनाला खूप समाधान मिळतं आणि तेच निसर्ग तोडल्यानंतर ते भकास सगळ्या जागा बघायला कोणीच असं रेडी होणार नाही आणि ते मोडून तोडून तिथे काही वेगळं डेव्हलप करायचं आणि सगळ्या गोष्टींची नासधूस करायची हे कुणालाच मान्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला योग्य तो न्याय मिळाला म्हणजे आपले टीसीपीचे मिनिस्टर विश्वजित राणे सर यांनी त्या चेंज ऑफ झोनला जे कॅन्सलेशन आणलं आणि ते खरंच चांगली गोष्ट झाली त्यासाठी त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन. आणि आपले सीएम सर डॉक्टर प्रमोद सावंत सर यांना सुद्धा थँक्यू. त्यांच्या सुद्धा आमच्या मीटिंग झाल्या तेव्हा भटवाडचे सगळे ग्रामस्थ येऊन त्यांना भेटले त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी त्यांना योग्य तो न्याय दिलेला आहे आज. आणि स्पेशल थँक्यू जीत सरांना असेल कारण त्यांनी सुद्धा ह्या बाबतीमध्ये त्यांची खूप मोठी त्यांचा सहभाग आहे आणि त्यांच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. आणि असंच काही पुढे जर का होईल की असंच काहीतरी प्रकार जेव्हा काही घडेल त्यावेळेला आता जसे आमच्या हरमलचे वासी एकत्र झाले तसेच फक्त आता भटवाडचं झालं म्हणून भटवाडसाठी त्यांनी एकत्र झालं असं नाही. आता भटवाडचं झालं पण अख्खं हरमल एकत्र आलं आणि त्या दिवशी ते लाईव्ह सगळ्यांनी बघितलेलं ते जितकं जास्त उदाहरण आहे ते त्या दिवशीचं जे मशाल मिरवणूक झाली रॅली काढली होती त्याचं.
तर असाच पुन्हा प्रकार जर का हरमल गावामध्ये घडतो तर अशाच प्रकारे सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पंचायत ही कायम त्यांच्याच सोबत असेल, ना की गावाबाहेरच्या माणसांसोबत अजिबात नसणार. पंचायत नेहमी गावाचाच विचार करणार आणि गावाच्या भवितव्य जे होईल तेच आम्ही ठरवणार आणि कोणालाही आम्ही बळी पडणार नाही, एवढं मी सांगते. आणि पुन्हा एकदा खरंच आमच्या एमएलएंना खूप थँक्यू की त्यांनी आम्हाला खूप सारी साथ दिलेली, त्यांचा भरपूर सपोर्ट आम्हाला मिळालेला आहे. थँक्यू.